पक्क. त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच. रावसाहेब, आज तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आहे आणि माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा ठाव ठिकाणा काय या बाबतीतली विचारणा केलेली आहे. समजा जर तो कळला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचीही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही ते उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले जातात. त्याच्यामुळे ते काळजीवाहू उपराष्ट्रपती असायला पाहिजे. कुठे आहेत ते? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही. ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली आहे. ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न आहे का की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं? लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारनं माहिती द्यावी. जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील, वागतील, कृती करतील त्यांना आम्ही गायब करू, जसं चीनमध्ये होतं, रशियामध्ये होतं. कुठे आहेत? 21 जुलैला 21 जुलैला ते सभागृहात आले धनखड. त्यांनी कामकाज सुरू केलं. मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवर. त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झालं साधारण. म्हणजे त्याची प्रकृती उत्तम होती, आम्ही ओळखतो धनकरांना. सायंकाळी 6 वाजता राजीनामा देतात आणि तेव्हापासून त्याचा थांगपत्ता लागत नाही, आता पत्ता लागत नाही. लापत्ता होतात, बेपत्ता होतात. देशाचा इतका मोठा महत्त्वाचा संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमचे उपराष्ट्रपती सुखरूप आहेत, ते ह्या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. आज या क्षणी जगदीप धनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही. ते हाऊस अरेस्ट आहेत का? त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलं आहे का? काय झालं आहे? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले. राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो, पण आम्हाला ते जाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी आमची चर्चा झाली. कपिल सिब्बल यांनी हा प्रश्न उचलला आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हरवलेल्या किंवा बेपत्ता व्यक्तींसंदर्भात एक हॅबियस कॉर्पस नावाचा एक अर्ज असतो की हे कुठे आहेत, तो हॅबियस कॉर्पस आम्हाला करावा लागेल. नाही, पण रावसाहेब, तुम्हाला काय वाटतं की असं का होतं आहे धनखडांच्या बाबतीत? असं काहीतरी असं ते काय नक्कीच ज्यामुळे ते आता हळूहळू तुमच्या येईल. धनखड यांना राजीनामा देण्यासाठी का जबरदस्ती करण्यात आली? अहो, आपली साधी नोकरी सोडताना माणूस 100 वेळा विचार करतो. साधी नोकरी सोडताना ते तर देशाचं उपराष्ट्रपती पद आहे. कोणी प्रकृती सोडतं का उपराष्ट्रपती पद? तुमच्याकडे काय माहिती आहे? माझ्याकडे भरपूर माहिती आहे आणि मी योग्य वेळी देईनच. तुम्हाला माहिती आहे, मी माझी माहिती कधी दाबून ठेवत नाही. बोले. ठीक आहे. संजय गायकवाडांनी फोटो जे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सगळे फोटो गायब केले. पोस्टरवरचे कुणाचाही फोटो ठेवलेला नाहीये. ही नाराजी आहे की सगळे त्या बॉक्सिंगच्या मारहाणीवरून एकनाथ शिंदेंनी त्यांना झापल्यानंतर? मला माहित नाही, मला माहित नाही. 300 सांसद संसद से चुनाव आयोग की तरफ मार्च करने वाले हैं. हालांकि दिल्ली पुलिस का कहना है कि अनुमति नहीं ली गई है. इस बीच ये खबर आई कि आयोग ने 30 लोगों को मिलने की अनुमति. बात ऐसी है कि हम सब लोग 300 सांसद जो हमारे हैं, कांग्रेस हो या इंडिया ब्लॉक के सभी सदस्यगण हैं, क्या दिल्ली के पुलिस सम्मानीय सांसदों से डरती है? क्या हम टेररिस्ट हैं, हम गुंडे हैं कि हमें रोका जा रहा है? हम पार्लियामेंटेरियन हैं, हम पार्लियामेंट से सीधे चलकर
निर्वाचन सदन या चुनाव आयोग के पास जाना चाहते हैं, हम निशस्त्र हैं, हाँ? हम अहिंसावादी हैं। लोकतंत्र ने हमको ये अधिकार दिया है कि हमारी बात जाकर किसी भी स्वरूप में जाकर निर्वाचन आयोग में जाकर हमारी बात कहे। लेकिन पुलिस, दिल्ली की पुलिस अगर हमें रोकती है तो ये लोकतंत्र के लिए चिंता की बात है। हम बार बार निर्वाचन आयोग का घोटाला, चाहे वोटर लिस्ट हो, चाहे ईवीएम हो, चाहे और कुछ हो, राहुल गांधी और हम सब उजागर कर रहे हैं। उससे अगर किसी को तकलीफ होती है तो उनकी बात है, लेकिन अगर हमारे कुछ सवाल है, वो सवाल हम चुनाव आयोग से पूछना चाहते हैं और हम सभी मिलकर जाना चाहते हैं, तो हमको परमिशन मिलनी चाहिए। हम कोई कानून व्यवस्था बिगाड़ने का काम नहीं कर रहे हैं ना, ये बहुत गलत है। ऐसा नहीं होना चाहिए, खास करके देश के कैपिटल राजधानी में। तेजस्वी यादव ने कल प्रेस कॉन्फ्रेंस में ये जानकारी दी कि उप मुख्यमंत्री 2 जगह से उनका नाम आया हुआ लिस्ट में। आयोग ने नोटिस किया है विजय सिन्हा को। क्या ये मुद्दा भी आप लोग बढ़ा चढ़ा? सभी मुद्दे जाएंगे। बिहार के 2 जगह पर हमने देखा, एक जगह पर एक घर में 160 वोटर्स हैं और जमुई में एक दूसरे जगह पर 200 से ज़्यादा वोटर्स हैं। ये सब मुद्दे सामने आए हैं। ये कौन है, किसने किया है? हमने महाभारत काल में देखा था कि कौरव जो थे 100 कौरव थे, धृतराष्ट्र को और गांधारी को 100 बच्चे थे कौरव। लेकिन अब ऐसे पिता वोटर लिस्ट में सामने आ रहे हैं कि उनको 100 ज़्यादा बच्चे हैं और वोटिंग लिस्ट में है। चलिए, थैंक यू। इलेक्शन में शिवसेना, यूपीटी और एमएनएस का गठबंधन हुआ है। पाकिस्तानी सेना जनरल प्रमुख जनरल असीम मनूर ने कहा है कि भारत को धमकी देते हुए कहा है कि अगर पाकिस्तान को अवस्थिति पे खतरा हुआ तो पाकिस्तान आज़ाद दुनिया परमाणु से। देखिए, ये जनरल मुनीर नहीं बोल रहा है, वो अमेरिका में जाकर बोल रहा है। उसका बाप अमेरिका है। ये अमेरिका बोल रहे हैं उसके मुंह से, हमको धमका रही है। ये चाइना बोल रही है, लेकिन भारत पाकिस्तान का बाप है। ये जनरल मुनीर ने समझ कर लेना चाहिए। भारत एक ऐसा देश है, आज चुप, अगर हमने ठान लिया तो पाकिस्तान इस ज़मीन पर नहीं रहेगा, ये उनको मालूम है। ये बड़बोलेपन बंद करना चाहिए। अमेरिका की धरती पर हिंदुस्तान को धमकाना बंद करना चाहिए। थैंक यू। तारांची फसवणूक करून मोदी